असं काहीही न करता त्याला मारहाण केली, इल ट्रीटमेंट दिली, टायरमध्ये टाकू टाकू मारलं त्याला अक्षरशः. 2 गुन्ह्यामध्ये खोक्याला एमशार झाल्यानंतर एक 7-8-10 दिवस मध्ये गेल्यानंतर वन विभागाने काल त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर प्रथम त्यांनी मान्य न्यायालयासमोर त्याला हजर करणं आवश्यक होतं, पीसी मागणं आवश्यक होतं आणि त्यानंतर चौकशी करणं आवश्यक होतं. पण असं काही न करता ताब्यात घेणं, ऑफिसला नेणं आणि त्याला 3rd डिग्री देणं हे अधिकाऱ्यांनी सुरू केलं. त्याच्या पाठीवर वन आहेत, त्याच्या पोटावर वन आहेत, त्याच्या डोक्याला लागलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठलाही PCR नसताना, मान्य न्यायालयाची कस्टडी नसताना ताबा घेणे आणि लगेच मारहाण करणे, त्याला प्रेशराईज केलं, या लोकांचं नाव घे, त्या लोकांचं नाव घे, या पुढाऱ्याचं नाव घे, त्या पुढाऱ्याचं नाव घे, जे की चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही सुरुवातीला त्याला कोर्टासमोर हजर करा, न्यायालयाकडून त्याची कस्टडी घ्या आणि कस्टडीमध्ये तुम्हाला जो काय तपास करायचा, जी काय चौकशी करायची ती करा. असं काहीही न करता त्याला मारहाण केली, इल ट्रीटमेंट दिली, टायरमध्ये टाकू टाकू मारलं त्याला अक्षरशः. अशा परिस्थितीमध्ये परत जखमी असताना दवाखान्यात न नेता, त्याच्यावर कुठलाही उपचार न करता सहज आपलं साधं मेडिकल केलं, त्यांना कोर्टात हजर केलं.